साहेब, नेक्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष मंत्रालयाने खूप मोठा दिलासा दिलेला आहे. काय दिलासा आहे तो आणि महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल साधारणतः? नाही, जे आयुर्वेद महाविद्यालयाचं काम पाहणारं जे आमचं आयुर्वेदाचं काउन्सिल आहे NCI-SM आणि आम्ही जो नवीन MSR आणला किंवा नवीन ऍक्ट आणला होता तर तो 2021ला पास झाला आणि 2021ला पास झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा 2021 पासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं. पण 2021च्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते लागणार होतं, बॅचला जर ते लागू झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती की आम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला नेक्स्ट एक्झाम द्यावं लागेल हे माहीत नव्हतं. आता एकदम वेळेवर आम्ही कधी नेक्स्टचा अभ्यास केला नाही किंवा तसं आम्हाला काही मानसिक तयारी आमची नाही, त्यामुळं आमचं खूप नुकसान होईल. आम्ही इकडे डिग्री जरी घेतली, नेक्स्टमध्ये जर फेल झालो तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा व्यवसाय किंवा प्रॅक्टिस आम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून